नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीतून शनीचं राशी परिवर्तन झालेलं आहे मार्च महिन्यानंतर. परंतु कुंभ राशीच्या ज्या तक्रारी आहेत, कुंभ राशीचे जे त्रास आहेत, जे कष्ट आहेत, ते काही कमी झालेले नाही आहेत. यामागचं कारण काय आहे? किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 मे नंतर गुरु जो ग्रह आहे, हा कुंभ राशीच्या पंचम स्थानामध्ये आलेला आहे आणि राहू केतू जे की द्वितीय आणि अष्टम स्थाना म्हणून भ्रमण करत होते, ते आता कुंभ राशीमध्ये तुमच्याच राशीमध्ये आलेले किंवा सप्तमातून केतूचं सुद्धा भ्रमण आहे. अर्थात याचे जे परिणाम असतील ते नेमके कशा प्रकारचे असतील? पंचमातून भ्रमण करणारा जो गुरु आहे हा अतिशय शुभफलदायी असतो. तर त्याचे जे प्रभाव परिणाम असतील हे नेमके कशा प्रकारचे असतील? बाकीचे ग्रह योग त्यांना कशा प्रकारे साथ संगत करतील? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आहे आणि तुमच्या राशीमध्ये राहूचं सुद्धा भ्रमण सुरू झालेलं आहे. राशीच्या षष्ठामध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा गेल्या 5-6 महिन्यापासून तुमच्या षष्ठ स्थानामध्ये वक्री मार्गी होऊन ठाण मांडून बसलेला होता. तो जवळजवळ दिनांक 7 तारखेनंतर तुमच्या सप्तमात येणार ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या अष्टमात भ्रमण करणारा जो बुध आहे हा तुमच्या चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, या सर्व ग्रहांचा जर का विचार करायचा झाला तर हा जो संपूर्ण महिना आहे, जून महिना, यामध्ये तुमचं शरीर स्वास्थ्य अतिशय सुव्यवस्थित आणि चांगलं असणार आहे, ऊर्जावान असणार आहे. तुमच्यामधला उत्साह, आनंद हा व्यवस्थित दिसून येणार आहे की जो गेल्या 4-5 महिन्यात तसा नव्हता. गेल्या 4-5 महिन्यात तुम्ही बघितलेलं होतं की अनवॉन्टेड स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्तच प्रमाणात झालेलं होतं आणि त्याच्यातून बाहेर कसं पडावं हे नेमकं कळत नव्हतं. आता मात्र गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या ताब्यात असणार आहेत, तुमच्या हातात असणार आहेत. काळजी करू नका, हा संपूर्ण महिना तुमच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम असणार आहे. ती एक गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या राशीमध्ये जो राहू आलेला आहे त्या संदर्भात एक सांगण्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय फक्त आणि फक्त तुमच्या कॉन्फिडन्सवरती किंवा तुम्हाला वाटतंय म्हणून घेऊ नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, कारण राहू हा सुरुवातीला तुम्हाला तशा प्रकारचा कॉन्फिडन्स नक्कीच देईल आणि तुम्ही त्या दरम्यान किंवा तशा प्रकारचे काही कामं सुद्धा कराल आणि नंतर जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये फसले जाण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात घ्या, राहू जो ग्रह आहे तो मिसगाईड करण्यात नंबर 1 आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. 3 जे ग्रह आहेत ते थोडे महत्त्वपूर्ण ठरतात तुमच्या राशीकरता: बुध, गुरु आणि शुक्र. पैकी बुधाबद्दल सांगायचं झालं तर बुध जो ग्रह आहे हा तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे, जो की तुमच्या चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानामधून भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो दुसरा ग्रह महत्त्वपूर्ण तो आहे गुरु, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो. ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी गोष्ट आहे. याचप्रमाणे राशीचा राजयोगकारक ग्रह शुक्र, जो की तुमचा चतुर्थेश आहे, भाग्येश आहे, हा तुमच्या तृतीय स्थानामधून भ्रमण करतात. एकंदरीतच या सगळ्या ग्रहाचा विचार करायचा झाला तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. पैशाच्या संदर्भात आर्थिक चणचण ही गेल्या काही 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात अनुभवलेली असेल. काळजी करू नका, फायनान्शियल क्रंचेस आत्ता काही येणार नाही. तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, ज्या गोष्टींबद्दल जी अपेक्षा असेल आर्थिक संदर्भात, ते आर्थिक संदर्भ तुमच्यासाठी फुलफिल होणार आहेत. काळजी करू नका. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्या अपेक्षाप्रमाणे गणित होताना दिसतील. फक्त लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे तुमच्यासाठी योग्य राहील आणि ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा करता, ज्या लाभांची तुम्ही अपेक्षा करत आहात, ते लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. हा संपूर्ण महिना आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गुरु जो तुमच्या पंचमात भ्रमण करतो ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की जो तुम्हाला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि तुमचा मूड याच्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदलाव जून महिन्यापासून दिसायला सुरुवात होईल, जी की महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि राशीच्या चतुर्थात भ्रमण करणारे जे रवी बुध आहेत हे राशी परिवर्तन करणार आहे दिनांक 17 किंवा 7 तारखेनंतर. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबद्दलचे बरोबरचे जे नातेसंबंध आहे ते सुमधुर राहतील. काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातलं काही नवीन तुम्हाला काम करायचं असेल ते तुम्ही करू शकता. नवीन वास्तू घेणं, असलेली विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं हे तुम्ही करू शकता. काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा गृहसौख्याच्या बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल, जे की खूप महत्त्वपूर्ण आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानामधून भ्रमण करणार आहे. राशीच्या पंचमात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जो ग्रह आहे तो आलेला आहे आणि जवळजवळ वर्षभर तुमच्या पंचम स्थानातच असणार आहे.
आणि दुसरं गोष्ट म्हणजे राशीच्या पंचमामध्ये दिनांक 17 तारखेनंतर रवी ग्रह सुद्धा येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनायची असेल तर एक नवीनच पर्व चालू होईल. नवीन रिलेशनशिपमध्ये देण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या सर्व जर का तुम्ही आधीपासून रिलेशनशिपमध्ये असाल आणि काही खटके वगैरे उडालेले असतील, कारण गेल्या 5-6 महिन्यापासून गोष्टी काही बरोबर नव्हत्या, त्या आता बऱ्याच प्रमाणात रुळावर येतील. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुधारतील आणि हार्मनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असणार आहे. कुठल्याही प्रकारचे त्रास प्रॉब्लेम येणार नाहीत, काळजी करू नका. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. फक्त तुम्हाला तुमचे एफर्ट देणं गरजेचं राहील. यानंतर तुमचं वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं आता इथे ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. कारण तुमच्या सप्तम स्थानामध्ये दिनांक 7 तारखेनंतर मंगळ जो ग्रह आहे तो येणार आहे, म्हणजे 7 जून नंतर. आणि 15 मे पासून केतू तिथे 19 मे पासून केतू तिथेच आहे अर्थात. आणि मंगळ आणि केतू दोन्ही तुमच्या सप्तम स्थानात असणार आहेत. काळजी घ्या. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध थोडेसे ताणले जातील, तुटेपर्यंत सुद्धा जाऊ शकतील. काळजी घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट येणाऱ्या जवळजवळ 1.5 महिन्यापर्यंत राहील. तर या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा टोक गाठू शकते. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला तुमचं जे एकंदरीत विचार असतील ते बऱ्याच वेळा मिसगाईड होऊ शकतील. तर या संदर्भात काळजी घ्या आणि त्याचा सरळ सरळ संबंध तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, जो की तुमच्या षष्ठातून सप्तम स्थानात येणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या संदर्भातले मोठे काही प्रॉब्लेम येणार नाही. अर्थात चतुर्थ दृष्टीने मंगळ तुमच्या दशम स्थानाला पाहतच आहे, परंतु फार मोठे काही प्रॉब्लेम किंवा अगदी टोकाचे काही त्रास तसे काय होणार नाही. तर त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं आहे, पण फार मोठे परिणाम होणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे कदाचित तुम्हाला तुमची जे एक्झिस्टिंग जी नोकरी असेल किंवा बिझनेस जो असेल तो बदलावा असं वाटत असेल तर तुम्ही तो बदलू शकता किंवा त्या संदर्भातले चांगलं वातावरण मात्र तयार होऊ शकेल. एकंदरीत सांगायचं झालं तर पंचम स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा गुरु तुम्हाला भाग्याची साथ अतिशय उत्तम लावेल आणि महत्त्वपूर्ण कामं तुमच्या हातातून येतील आणि त्याचा परिणाम तुमच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वावरती, तुमच्या मानसिकतेवरती आणि विचारांवरती अतिशय चांगला दिसून येईल. यानंतर थोडं ग्रहयोगांबद्दल चर्चा करू. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 9 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय त्याचा केंद्रीय पंचमात भ्रमण करणाऱ्या बुधाबरोबर होणार आहे. तर खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे तू मैमेसारखे छोट्या मोठ्या गोष्टी ज्याला आपण बुडबुडे वगैरे म्हणतो किंवा चहाच्या कपातले वादळं असे काहीतरी दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड या दरम्यान करू नका, तुमचे अंदाज चुकू शकते. गर्भवती महिलांनी सुद्धा थोडीफार काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे. जो मी सुरुवातीला सांगितलं की जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाते, तुटेपर्यंत सुद्धा जाऊ शकतील. लक्षात घ्या. आणि खास करून त्यांच्या आरोग्याकडे या दरम्यान थोडंसं लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतीसारखे प्रसंग येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. तर थोडीशी त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं, दक्ष राहणं गरजेचं राहील. दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो रवी तुमच्या पंचमात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. इथे ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही ड्रामा किंवा नाटक किंवा अशा प्रकारच्या काही उद्योगांशी संबंधित असाल तिथे थोडंसं प्रसिद्धीला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होतील. तर त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. या दरम्यान ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 24 तारखेला रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये. ही जी युती आहे ही युती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खास करून या संपूर्ण महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. जर तुमच्या मनात कुठल्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा असतील तर त्याची पूर्ती होण्याच्या दिशेने काही महत्त्वपूर्ण तुम्हाला सिग्नल किंवा संकेत मिळू शकतात. हाती घेतलेल्या कामाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी घडून येतील, ते पूर्ण सुद्धा होतील आणि नवीन काही आयडियाज वगैरे येणं किंवा त्या संदर्भात चांगल्या अनुभवी किंवा चांगले अनुभव येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला या दरम्यान मिळतील. म्हणजे तुम्हाला जर का नवीन नोकरी लागायची असेल, तुमच्या खास करून तुमचं जर काय रिलेशनशिपमध्ये असेल त्या संदर्भात, वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या तुमच्या आशा आकांक्षा असतील तर त्या संदर्भात काही चांगल्या घटना घडामोडी या साधारणतः 24 तारखेच्या आसपास नक्की घडतील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय त्याचा त्रिकोणी योग होणाऱ्या षष्ठ स्थानात भ्रमण करणाऱ्या बुधाबरोबर.
तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी घडणं, त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा तुमची होऊ शकेल. तर एकंदरीतच सांगायचं झालं, हा संपूर्ण जो महिना आहे, हा महिना जे तुम्ही गेल्या 2.5-3 वर्षापासून 7.5च्या संदर्भातले त्रास सहन करत होता, तर त्याच्या विरोधात किंवा त्याच्या अगेन्स्ट चांगल्या गोष्टी घडणं या संदर्भात याची एक ट्रेलर ज्याला आपण म्हणतो किंवा सुरुवात ही तुम्ही जून महिन्यामध्ये अनुभवू शकता आणि नक्कीच अनुभवाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 25 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडंसं जास्त असतं. आपण जास्त भावनातीत होतो. खरं तर तुमची जरा जास्त भावनातीत नाहीये, पण तरीसुद्धा थोडंफार भावनाशील होऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. तर त्या संदर्भात काळजी घ्या. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.